काँग्रेसवाल्यांनो, राष्ट्रवादीवाल्यांनो, शिवसेनावाल्यांनो आणि त्यांच्या पलीकडे असणारे हे जे सगळे फार कमी धोका वाटतोय अशी भूमिका घेणारे पत्रकार आहेत, बुद्धिजीवी आहेत, भाजपचे समर्थक आहेत, उद्या तुमच्या विरोधात सुद्धा हा फार वाईटरित्या वापरला जाणार आहे बरं. अर्बन नक्षलची व्याख्या काय आम्ही माहितीच्या अधिकारात काही लोकांनी विचारलं यांना, त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि केंद्रीय मंत्रालयानं सांगितलं की अर्बन नक्षल अशी काही व्याख्या नाही. त्या मुख्य बैठकीला ज्याच्यामध्ये शेवटचा ड्राफ्ट झाला त्यावेळी ह्या महाविकास आघाडीचे समितीत असणारे एकही नेते हजर नव्हते. महाराष्ट्राला हे माहित नाही. संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही कायदा आणलेला आहे. मग संविधानाला विरोध करणारे लोक या महाराष्ट्रामध्ये कोण होते आणि या देशामध्ये कोण होते हा प्रश्न मला उपस्थित होतो. लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्यावेळी चटके बसतील तेव्हा कदाचित स्वतः जनता पुढे येईल आणि मला खात्री आहे की जनतेची कुस ही कधीही वांज नसते. मला माफ करा परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा कणकभर जास्त दलित चळवळीतले जे काही बुद्धिजीवी आहेत त्यांना हा धोका जास्त लक्षात आलेला आहे. तुम्ही एका विचारसरणीला टार्गेट करून त्यांच्या हिंसाचाराबरोबर बद्दल बोलता, मग मात्र तुम्ही ज्या विचाराचे आहात तुमच्या विचाराचं म्हणजे सरकारच्या विचाराचा जो हिंसाचार आहे त्याच्याबद्दल काय, अगदी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा जे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्यापासून विरोधी मतावाले सगळे जे आहेत त्या सगळ्यांच्या अभिव्यक्तीला चाप लावणारा, त्यांच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणारा हा कायदा आहे आणि म्हणून हा भयानक कायदा आहे. नमस्कार. बोलबिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. या अधिवेशनामध्येच त्याच्यामध्ये पहिल्यांदा हिंदी सक्तीचा मुद्दा आला. तो गदारोळ अजून शमतोय तोपर्यंत एक राडेबाजी जी आहे ती फार विधानभवनामध्ये पोचली. पण याच्या दरम्यान एक फार महत्त्वाची घडामोड घडली, ती म्हणजे जनसुरक्षा कायदा जो आहे तो विधिमंडळामध्ये पारित झाला. खरं तर त्याच्यावरती जास्त चर्चा व्हायला पाहिजे होती, गदारोळ व्हायला पाहिजे होता, जी झाली नाही. असं एक दृश्य निर्माण झालं की सहजपणे आता त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. हा जनसुरक्षा कायदा नेमका काय आहे, तो इतक्या सहजी कसा काय पारित झाला, गाफील राहिले का पक्ष, जे विरोधी पक्ष, किंवा हा कायदा जो आहे तो संविधान विरोधी खरंच आहे का, त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत ज्याच्यात आक्षेप घेतला जात आहे त्या नेमक्या काय आहेत, हा केवळ डावे कट्टरतावादी नक्षलवादी यांना जर बसवण्यासाठी आळा घालण्यासाठी आणला जातो असं म्हटलं गेलं, ते खरं आहे का? काय याच्यामध्ये सगळेच भरडले जाणार आहेत? पत्रकार भरडले जाणार आहेत का? कवी, व्यंगचित्रकार किंवा रस्त्यावरती आंदोलन करणारे जे आंदोलक आहेत यांनासुद्धा याची झळ पोचणार आहे. असे अनेक पैलू आहेत. त्यामुळे जनसुरक्षा कायद्याच्या पाठीमागचं राजकारण, या कायद्यातल्या तरतुदी, त्याला घेतले जाणारे आक्षेप, हे वेगवेगळे पैलू आहेत. या सगळ्या पैलूंवरती चर्चा करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये बोलवलेले आहे खास पाहुणे आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित नवले सर. अजित नवले सर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस आहेत, लढाऊ कार्यकर्ते आहेत. परिचय खरं वेगळा करून त्याची गरज नाही, परंतु आपण बघितलंय शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतील, दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, नाशिक ते मुंबई जो लॉंग मार्च निघाला तो सगळ्यांनी पाहिला, कशा पद्धतीने तो निघाला, रात्री काढला गेला शहरी मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून 12वीच्या विद्यार्थ्यांना. आणि आत्तासुद्धा जनसुरक्षा कायद्याचा ही सगळी चर्चा होताना असं म्हटलं गेलं की एकमताने तो झाला किंवा बहुमताने, पण ती वस्तुस्थिती नाही आहे. विनोद निकोले याच पक्षाचे एकमेव आमदार, त्यांनी विरोध केलेला आहे, ही पण एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आपण सरांच्या सोबत या सगळ्या मुद्द्यांवरती विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. सर नमस्ते. सुरुवातीला जसं मी म्हटलं की फार मोठी घडामोड आहे हा कायदा येणं. जरी आता विधेयक पारित झालं असलं तरी कायद्याच्या रूपांतराची आता औपचारिकता आहे. आपणच आता ही भूमिका घेतलेली आहे की राज्यपालांनी त्याच्यावरती सही करू नये. आम्हाला थोडक्यात सांगा की मुळामध्ये हा कायदा असंविधानिक आहे, घटनाविरोधी आहे, असा जो मुख्य आक्षेप आहे तो काय? बघा, संविधानाचं सगळ्यात मूलभूत आपल्याला फायद्याचं किंवा जे प्राणपणाने आपण जपलं पाहिजे असं तत्व काय आहे, तर ते आहे लोकशाही आणि अभिव्यक्ती. सर्व नागरिकांना अभिव्यक्तीचं आणि लोकशाहीचं जर कोणी आपल्याला अधिकार दिले असतील तर ते संविधानाने दिलेले आहे. वैदिक काळापासून काही मूठभर लोकांची अशी मानसिकता राहिलेली आहे की केवळ विचार त्यांनी करावा, निर्णय त्यांनी घ्यावेत आणि त्या मूठभर लोकांचे निर्णय, विचार
हे बाकीच्या सबंध बहुजनांनी, दलितांनी, आदिवासींनी गपगुमानपणाने ऐकावेत आणि मान्य करावेत, ही मेंटॅलिटी राहिलेली आहे. आपल्याला असं वाटतं की ती मेंटॅलिटी संपली आहे, परंतु सबकॉन्शियस माइंडमध्ये नेणिवेच्या पातळीवर आणि आकांक्षाच्या पातळीवर ती मानसिकता अजून तशीच आहे. परंतु आता त्या पातळीवर त्यांना ते आणता येत नाहीये. म्हणून संविधानानं जो हा अधिकार दिलाय, लोकांना विचार करण्याचा, मत व्यक्त करण्याचा, विरोध करण्याचा, वेगळी मतं मांडण्याचा, आमच्या खांद्यावर आम्हाला डोकं नावाचा जो अवयव आहे, त्याच्यामध्ये मेंदू नावाचा प्रकार आहे, तो वापरण्याचा जो अधिकार लढवून आपण संविधानातून मिळवला, तो सरळ काढता येत नाहीये. मग ह्या वेगळ्या मार्गाने वेगवेगळे कायदे करून, वेगवेगळे डावपेच करून अशा प्रकारे आम्ही सांगू ती पूर्व दिशा, आम्ही सांगू तो कायदा, आम्ही सांगू तोच विकास, असं जे घडवायचं आहे, त्याचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो हा कायदा आणला जातोय. आणि त्या कायद्याच्या तरतुदी जर आपण पाहिल्या, तर मी आत्ता आपण जे काही म्हणतोय ते किती तंतोतंत लागू आहे हे अगदी साध्या माणसाला सुद्धा लक्षात येईल. कोणत्याही एका विचारसरणीच्या विरोधात नव्हे, कोणत्याही 4-2 संघटनांच्या विरोधात नव्हे, अगदी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा जे जे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्यापासून विरोधी मतावाले सगळे जे आहेत, त्या सगळ्यांच्या अभिव्यक्तीला चाप लावणारा, त्यांच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणारा आणि एक प्रकारची नवी हुकुमशाही, जी वैदिक काळापासून त्यांना लादायची इच्छाच आहे, ती आणणारा हा कायदा आहे. आणि म्हणून हा भयानक कायदा आहे आणि त्यामुळे त्याला आमच्या पक्षाने आपण एक एक मुद्दे पैलू घेऊयात. असं सांगितलं गेलं, आम्ही नवीन कुठं काय करतोय? छत्तीसगडमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि नक्षलवाद आम्हाला संपवायचा आहे, हिंसक कारवाया संपवायच्या असं म्हटलं गेलंय. वस्तुस्थिती खरं तर बघा, कोणत्याही सशस्त्र विठावाचं किंवा हिंसेचं समर्थन करणारे तुम्ही आम्ही लोक नाही आहोत. उलट लोकशाही चौकटीत संसदीय मार्गाने सगळी आंदोलनं व्हावीत, मतं मांडली जावी, विचार मंथन व्हावं आणि तीच आपल्या लोकशाहीची खरी तर सौंदर्य आहे. आपल्या डेमोक्रेसीची ब्युटी त्याच्यात आहे. त्याच्यामुळे हिंसेचं समर्थन कधी नाही. पण मग ही जी काही हिंसा रोखायची आहे, त्याच्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत की नाही आहेत? अनेक कायदे अस्तित्वात आहेत. ह्या सगळ्यात UAPA जो कायदा आहे, मकोका आहे किंवा भारतीय न्याय संहिता आहे, हे सगळे कायदे आज महाराष्ट्रात लागू आहेत. इतर 4 राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आला आणि म्हणून आम्ही पण आणू राहिलोय असा युक्तिवाद देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. परंतु ते कायदे कधी केलेत त्या राज्यांनी? 2023च्या अगोदर ते कायदे केलेले आहेत. तोपर्यंत UAPA हा कायदा अस्तित्वात नव्हता. आता UAPA हा कायदा देश पातळीवर अस्तित्वात आहे. त्याचा उपयोग करून, भारतीय न्याय संहिता या कायद्याचा उपयोग करून आणि आपल्याकडे जो मकोका आहे त्याचा उपयोग करून सशस्त्र अशा प्रकारचे उठाव कंट्रोल करता येतात, हे सिद्ध झालेलं आहे ना. बरं, हे मी म्हणण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःच तिथे सभागृहात सांगतात की हे सगळे कायदे वापरून आम्ही खूप चांगलं काम केलं आणि ते स्वतःची पाठ थापटून घेतात की महाराष्ट्रामध्ये ह्या 4 कायद्याचा वापर करून आम्ही ज्या कारवाया केल्या, त्याच्यामुळे केवळ 2च तालुक्यांमध्ये आता नक्षलवाद शिल्लक राहिलेला आहे. आणि अख्ख्या देशात तर 2026 साली उच्चाटनच होणार आहे. उच्चाटन होणार आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणतायत. आणि अमित शहा पुढे जाऊन असं म्हणतायत की जवळजवळ 72% नक्षलवादी कारवायांचं आम्ही काय केले, कंट्रोल केलेले आहेत. कोणते कायदे वापरून केले? आज विद्यमान असणारे कायदे वापरून केलेले आहेत. आणि त्यांनी तर डेडलाईनच दिलेली आहे की जे कायदे आज देशामध्ये आहेत त्याचा वापर करून आम्ही आता पुढच्या 4-6 महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये हा प्रश्न काय करणार आहे, संपवणार आहे. मग जे साधनं तुमच्याकडे आज आहेत त्याचा वापर करून तुम्हाला जर अशा प्रकारे तुम्ही ज्या नक्षलवादाचं नाव घेताय ते जर संपवता येत आहे, तर तुम्हाला नव्या आयुधाची गरज लागण्याचं काही कारण नाही. सरळ तर्क आहे की त्याच्यासाठी नव्हे, म्हणजे ह्याच्या आडून काहीतरी तुम्हाला करायचं आहे आणि ते फार घातक आहे. मी तुम्हाला सांगतो, ते फार घातक आहे जे त्यांना करायचं आहे. पण मला सांगा की इतक्या नाट्यमय घटना घडल्या, जे विधेयक आलं ते पारित झालं, त्याच्यामध्ये सदस्य होते सगळ्या पक्षांचे, दिग्गज आहेत, ते कसे सगळे मॅनेज झाले? म्हणजे काय झालं? ड्राफ्ट चेंज केला असं सांगितलं गेलं की सुरुवातीला विरोध होता, तेव्हा सगळ्यांचाच विरोध होता. मग असं सांगितलं गेलं की ह्याच्यामध्ये डावे आणि कट्टरतावादी आहे. अगदी डाव हा शब्द टाकला गेला. त्यानंतर हा जो विरोध आहे तो कमी झाला असं म्हटलं जाते. अगदी खरं. तुम्ही थोडासा घटनाक्रम सांगा, कारण कळू द्या महाराष्ट्राला की नेमकं घडलंय काय. बघा, हा ज्यावेळी ड्राफ्ट आला त्यावेळेस आम्ही जागे होतो, डावे जागे होते. आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली
आम्ही उद्धव ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सगळ्या शिरस्ते नेत्यांना आम्ही भेटलो. तिथे आम्ही गेल्यानंतर तिथे समजलं की ते जरा काही तब्येतीचं कारण आहे, परंतु त्यांच्या सगळ्या यंत्रणेला आम्ही या सगळ्या बाबत सांगितलं. आम्ही सपकाळ साहेबांची भेट घेतली आणि हा कायदा किती घातक आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. डाव्यांनी आमचं काम, डाव्यांचं काम केलं. प्रत्यक्षपणाने ज्यावेळी हा कायद्यावर हरकती मागवल्या, आपल्याला कल्पना देईल मी, 12,000 हरकती दाखल झाल्या. त्यापैकी 9,000 हरकती हा कायद्याची आवश्यकता नाही, तुम्ही हा कायदाच आणू नका अशा स्वरूपात. हरकतीची सुनावणी झाली नाही. नरसाई मॅडमांनी पत्र लिहिलं, मलाही बोलायचंय किंवा या 9,500 त्याची एकाची सुनावणी झाली. एकाची सुनावणी झालं नाही. आम्हाला कोणालाही बोलवलं नाही. 9,000 लोकांनी हरकती विरोधात घेतलेल्या होत्या, त्यांची दखल घेतली गेली नाही. डाव खेळला गेला. तो डाव महाराष्ट्राला समजला पाहिजे. त्या सगळ्या समितीमध्ये महाविकास आघाडीचे अनेक शिरस्त नेते घेतले, त्यांच्या अनेक बैठका झाल्या. पण ज्यावेळी शेवटची बैठक होती, निर्णायक बैठक होती, हे डावपेच कसे करता बघा. बाहेर सांगतात परंतु ते आपल्याला कळत नाही. त्याच वेळी बरोबर आर्थिक प्रश्नावर एक महत्वाची बैठक दुसरीकडे लावली गेली आणि यापैकी एकही नेता ह्या शेवटच्या फायनल बैठकीला हजर राहणार नाही, हा डावपेच बीजेपी कडून खेळला गेला. त्या मुख्य बैठकीला ज्याच्यामध्ये शेवटचा ड्राफ्ट झाला, त्यावेळी ह्या महाविकास आघाडीचे समितीत असणारे एकही नेते हजर नव्हते. महाराष्ट्राला हे माहित नाहीये. सीपीएम होतं, सीपीएमला बोलवलेलंच नाहीये. त्या समितीत आम्ही नव्हतोच. ते त्या समितीत आम्हाला घेतलंच नाही. आणि मग त्या बैठकीमध्ये ज्यावेळी हे सगळं ठरलं, त्यावेळी हे सगळं फायनल झालं. सभागृहामध्ये ज्या दिवशी मांडायचं होतं, आम्ही त्यावेळी परत महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना सांगितलं की बघा, ही अत्यंत निर्णायक गोष्ट आहे. इतिहास माफ करणार नाही जर आपण इथे कच खाल्ली तर, तुम्ही सावध राहा. आम्ही ज्या दिवशी हे विधेयक मांडलं जाणार होतं त्यावेळेस सुद्धा कंठशोषपणाने सांगितलं. त्या दिवशी सुद्धा एक बैठक झाली. हे महाराष्ट्राला समजू द्या. देवेंद्र फडणवीस होते आणि हे सगळे शिरस्त नेते होते, यांची स्वतंत्र बैठक झाली. कोण कोण ते समितीत ते पण कळू द्या. जयंत पाटील साहेब होते, बरोबर. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब होते, त्याचबरोबर काँग्रेसचे सतेज पाटील साहेब होते. हे सगळे होते त्या समितीमध्ये. यांच्याबरोबर बैठक झाली आणि सभागृहामध्ये आम्ही ठेवतोय हे विधेयक. त्या विधेयकामध्ये आता तुम्ही म्हणताय ते बदल आम्ही केलेले आहेत असं त्यांना कन्व्हिन्स करण्यात आलं. काय बदल केला? अगोदरच्या विधेयकामध्ये मूळ ड्राफ्टमध्ये असं लिहिलेलं होतं की व्यक्ती आणि संघटनांनी केलेल्या बेकायदेशीर कृतींना गुन्हेगार ठरवण्यात येईल आणि जे गुन्हेगार असतील त्यांना 2 वर्ष, 5 वर्ष किंवा 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल आणि त्यांना जामीन मिळणार नाही. व्यक्ती आणि संघटनांचा उल्लेख होता. मग ह्या नेत्यांना वाटलं की त्याच्यामध्ये आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे येऊ. यांना कन्व्हिन्स करण्यात आलं की आता आम्ही व्यक्ती आणि संघटना जरा काढून टाकतो, म्हणजे तुमची मान जरा सोडून देतो. त्याच्यामध्ये आम्ही डावे हा शब्द टाकतो, डावे आणि कट्टर टाकतो, कट्टर डावे हा शब्द टाकतो. मग कदाचित यांना वाटलं की आता आपली मान सुटलेली आहे आणि यांना कन्व्हिन्स केलं गेलं की आता तुम्हाला धोका नाहीये, फक्त कट्टर डाव्यांना धोका आहे. पण आव्हाड वगैरे सारख्यांना पण कळलं नाही. पण मला आम्ही परत त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्या शब्दामध्ये ही सुधारणा आल्यानंतर पण आम्ही परत भेटलेलो आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांना आम्ही सांगितलं की शब्दछळ करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे हात बाप जन्मात कोणी धरू शकत नाही. अहो, शेतकरी आंदोलनात आम्ही पाहिलं, तुम्ही कव्हर करायला होते. तत्वतः कर्जमाफी आणि आंदोलन संप फोडला साहेब त्यांनी 1 जूनचा. तत्वतः आम्ही होतो आणि आम्ही म्हटलो की यांच्या तत्वतः शब्दावर विश्वास ठेवू नका, हे लबाडपणाने एक कावेबाज आहेत. आणि महाराष्ट्राला साथ दिली. महाराष्ट्रात तो संप पुढे चालू राहिला आणि तत्वता नव्हे खरी कर्जमाफीचा लढा उभा राहिला. आता ह्या शब्दामध्ये काय केले बघा, डावे, कट्टर डावे व तत्सम संघटना असा शब्द केलेला आहे. आम्ही हा तत्समचा जो अर्थ आहे तो परत सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तत्सम म्हणजे काय हो, डाव्यांसारखे. मग डाव्यांसारखे कोण आहेत? गरिबांची बाजू घेणारे ते डावे, शेतकऱ्यांना जंगल जमीन मिळाली पाहिजे यासाठी लढणारे डावे, 4 समिता आणू नका यासाठी लढणारे डावे, तुमच्या धर्मांधतेच्या राजकारणाला विरोध करणारे डावे, मनुवादी पद्धतीने जातीयवाद करू नका असं म्हणणारे डावे. पण तशीच भूमिका उद्या काँग्रेसने घेतली तर ते तत्सम डावे आहेत. बरोबर. मग तशीच भूमिका एखाद्या पत्रकाराने घेतली, तशीच भूमिका एखाद्या व्यंगचित्रकाराने घेतली, एखाद्या कवीने घेतली, भूमिका एखाद्या कवीने घेतली,
तशीच भूमिका एखाद्या शिक्षकाने घेतली आणि त्याने एखादी कविता गाऊन दाखवली. तशीच भूमिका एखाद्या सामान्य नागरिकाने घेतली आणि फेसबुकची पोस्ट टाकली. तशीच भूमिका एखाद्या साध्या कंटेंट रायटरनी घेतली आणि हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सरकारचे जे हेतू आहेत त्याच्यावर टीका केली. तत्सम भूमिका जी गरिबांच्या बाजूने आहेत पण सरकारच्या हेतूच्या विरोधात आहे. तत्सम भूमिका जी शक्तीपीठ मध्ये जमिनीचं अधिग्रहण करू नका ह्या भूमिकेला सरकारला विरोध करणारी आणि शेतकऱ्यांना मदत करणारी आहे. अशी तत्सम भूमिका जरी घेतली तरी ती तत्सम भूमिका ही सरकारच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी अशा प्रकारची आहे. पण मग सर देवेंद्र फडणवीस जाहीरपणे म्हणतायत, विधिमंडळात म्हणतायत, रेकॉर्डवरती म्हणतायत की मी सांगतो कुठलाही आंदोलक, कुठलाही पत्रकार याला अटक होणार नाही. मग ते धडधडीत खोटं बोलतात का काय? काय म्हणायचं काय? देवेंद्र फडणवीस फार मोठी व्यक्ती आहे, राज्यातले मुख्यमंत्री आहे, परंतु या माणसाच्या शब्दावर आणि कृतीवर किती विश्वास ठेवायचा हे जरा आपण अनुभवाच्या आधारे पाहिलं पाहिजे. तुम्ही बघा ना, परवा भाषेचा प्रश्न पेटला, आपण सगळेजण त्याचं रान पेटवलं आणि आपण म्हणालो की आमची जी महाराष्ट्राची भाषा आहे ती आमची संस्कृतीची पाईक आहे आणि भाषा संपली की संस्कृती संपेल. त्याच्यामुळे आंदोलन उभं राहिलं, पक्षविरहित आंदोलन उभं राहिलं. त्यानंतर पहिल्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं भूमिका घेतली, मराठी भाषा केंद्रानं भूमिका घेतली, मनसे त्याच्यामध्ये आली, शिवसेना आली, सगळेच लोक उभे राहिले आणि म्हटले की राजकारणाच्या जागेवर मतभेद असतील ते नंतर बघू, पण भाषा आणि संस्कृतीची खिळवाड नको. प्रचंड दबाव निर्माण झाल्यावर हेच देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माघार घेत शासनादेश मागे घेतला. आणि काल त्यांची मुलाखत आली, ते काय म्हणाले? ते म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू होणार. त्यांना पत्रकारांनी विचारलं, अरे तुम्ही तर समिती नेमलेली आहे. आता अधिक्षेपच झाला, म्हणजे जाधवांच्या समिती नेमली असताना त्याच्या आधीच समितीचा निकाल काय येईल हे आम्हाला माहिती आहे असं आम्ही म्हणत होतो. त्याला कालच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुजोरा दिला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चव्हाण खरं बोलून गेले की अधिवेशन सुरळीत चालावं म्हणून आम्ही सक्ती रद्द केली. किंबहुना त्यांच्या डावपेचाला लोक बळी पडतात, ते वारंवार तसं करतात. मला मुद्दा जो सांगायचा होता की देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी एखादी कृती करतात त्यावेळी ते त्यांचा अजेंडा सोडत नाहीत. त्यांनी मागच्या दाराने का होईना हे ठरवलेलंच आहे, 50 समित्या नेमा, आम्ही भाषा सूत्र आणणार आणि हिंदी सक्ती लागू करणार. आता ही आहे लोकशाहीची हत्या, हे आहे लोक भावनेचा अनादर आणि हे आहे डावपेची राजकारण. आम्हाला ती भीती आहे. आपण थोडंसं भाग येतो, परत आपण बोलूच याच्यावरती. पण मगाशी तुम्ही जे सांगितलं की मग परत एकदा तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा तत्सम शब्दामुळे तुम्ही पण अडकणार आहात. मग त्याच्यानंतर गदारोळ झाला. मला वाटतं मग आदल्या दिवशी आपण काय केलंय ते कदाचित नंतर त्यांना कळालं. मग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये सभात्याग वगैरे, किंवा आता हर्षवर्धन सपकाळांनी सगळ्यांना नोटिसा वगैरे पाठवलेल्या आहेत. तर काय झालं हे पण पुढे का घटनाक्रम काय झाला नेमका? फार गमतीशीर मुद्दा आहे, म्हणजे हसावं की रडावं अशा प्रकारचा मुद्दा आहे. सभागृहामध्ये ज्यावेळी हे विधेयक मांडलं जाणार होतं त्यावेळी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या सगळ्या शिरस्त नेत्यांना बोलून घेतलं आणि त्यांना असं कन्व्हिन्स केलं की तुम्ही जे सगळे महाविकास आघाडीतले सुद्धा जे लोक आहेत ते लोक त्या समितीत होते, समितीत जे असतील त्यांना आता सभागृहात बोलता येणार नाही असा कायदा आहे म्हटले. हे कन्व्हिन्स झाले, ज्यांनी मान्य केलं. आणि म्हणून तुम्ही भाषण बघा, महाविकास आघाडीच्या एकाही शिरस्त नेत्याचं विरोध करणारं भाषण झालं. रोहित पवार आणि वरुण सरदेसाई तरुण नेतेच बोलले, दिग्गज कोणी बोललेच नाहीत. ह्या दिग्गज लोकांनी हे मान्य केलं की आता आपण समितीत आपण कसा विरोध करायचा. मी म्हणतो लोकशाही वाचवण्याचा मुद्दा होता. कायदा सांगत असला की आम्हाला बोलता येणार नाही तर आमदारकीपणाला लावली असते आमच्यासारख्या एखाद्या माणसाने आणि म्हटलं असतो 3 चूट पाणी सोडतो त्या आमदारकीवर, पण लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही भूमिका घेऊ, आम्ही बोलू, आम्हाला निलंबित करा, जनता आमचा निकाल करेल, आमच्या राजकारणाचं काय करायचं ते जनता ठरवेल, परंतु आम्ही कच खाणार नाही. ही भूमिका घेतली का हो जयंत पाटलांनी? ही भूमिका घेतली का हो त्या ठिकाणच्या काँग्रेस घेतली नाही. कारण हा धोका हा उद्या चावून विरोधी पक्षांना सर्वात जास्त आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सगळ्या लोकांना तो जाद आहे. हे ह्या लोकांच्या लक्षात येऊन दिलं गेलेलं नाहीये. आणि डावपेच बघा, तुम्ही त्यांना सांगितलं आणि यांनी ऐकलं. कोण सांगतंय हे तरी बघा. आणि तुमच्याकडे लिगल सेल आहे ना, तुम्ही फोन फिरवला असता तर 10 तुमचे वकील तुम्हाला येऊन मार्गदर्शन करायला बसले असते की साहेब अशी नाही, अशा प्रकारे मार्ग काढता येऊ शकतो.
तुम्हाला बोलता येऊ शकतो. साध्या साध्या मुद्द्यावर 4-4 तास बोलणारे तुम्ही, साध्या साध्या मुद्द्यावर सभात्याग करणारे तुम्ही, साध्या साध्या मुद्द्यावर तुमच्यावर जेव्हा शेकतं त्यावेळेस सभागृह डोक्यावर घेऊन निलंबनाच्या कारवाया अंग घेण्यावर तुम्ही, लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्यावेळी लढाई येते त्यावेळेस तुम्ही कच खाता. तुमचे राहुल गांधी साहेब सगळीकडे संविधान दाखवत विणतात. अभिनंदन आहे, मी त्यांचं कौतुक करतो आणि मला फार बरं वाटतं त्यावेळेस ते लाल रंगाची कव्हर असणारं संविधान दाखवतात. त्या संविधानाला धोका होतोय, त्याच्यातल्या लोकशाहीला धोका होतोय, त्याच्यातल्या गळचेपीला धोका होतोय. अहो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सगळ्यात जास्त शिकार जसे दलित आणि आदिवासी झाले, राहुल गांधी स्वतः झाले ना. झालं ना, याच महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर केस झाली आणि त्यांना यावं लागलं तारखेला. त्याचे तुम्ही पायीक आहात म्हणून सांगता आणि ती लोकशाही ज्यावेळी धोक्यात आलेली आहे त्यावेळी स्वतःची आमदारकी पणाला लावत रणांगणात उतरण्याचा ज्यावेळेस बाका प्रसंग आणि संधी, इतिहास घडवण्याची संधी ज्यावेळी तुमच्याकडे येते, तुम्ही कच खाता. एकमेव मावळा उभा राहतो, एकच वाघ उभा राहतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा. संधीचं सोनं करतो आणि सांगतो की माझी आमदारकी मी पणाला लावेल, मला बोलू दिलं पाहिजे. अहो, बोलू देत नव्हते विनोद निकोलेंना. विनोद निकोलेंना सभागृहामध्ये बोलायला देत नव्हते. विनोद निकोले उभे राहिले, ते म्हणाले की मला बोलायला उभं राहिलं. माझं बोलणं झालं विनोद निकोले बरोबर आणि ते म्हणाले की डॉक्टर, मला जर बोलून दिलं नसतं तर मी माझी आमदारकी पणाला लावली असती, बाकावर उभं राहिलो असतो आणि मी म्हटलो असतो की मी लोकशाहीच्या रक्षणासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आमचा एकच आमदार आहे, ती आमदारकी आम्ही पणाला लावतो, पण संविधानासाठी लढतो. याला लढा म्हणतात. सर, तुम्ही उद्धव ठाकरे सांगितलं की त्यांची तब्येत थोडीशी नीट नव्हती, पण तुम्ही त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं होतं, राऊत वगैरे. काँग्रेसचं तुम्ही उदाहरणच दिलं. शरद पवारांचं नाव यासाठी की जेव्हा एल्गार घडलं तेव्हा पवारांनी पुण्याच्या सीपींना कशा पद्धतीनं सुनावलं होतं आपण ऐकलं की एक कविता नामदेव ढसाळांची, रक्तातल्या पेटलेल्या अगणित सूर्यांनो असं म्हटलं म्हणून अटक झाली, असं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना माहिती आहे सगळं. त्यांची भूमिका आत्ता आपला इंटरव्ह्यू रेकॉर्ड होईपर्यंत तरी मी ऐकलेली नाही की त्यांनी त्यांच्या या आवाड वगैरे समितीतल्या किंवा इतर दिग्गजांना काही जाब विचारला की नाही. जयंत पाटील एकीकडे म्हणतायत फडणवीसांना की अहो, तो चिदंबरम यांनी कायदा आणला होता, आता ते विरोधात गेलेत, तुम्ही पण कधी ना कधी विरोधात जाल, तुम्हाला याची झळ बसेल, असं हसत म्हणतायत. गांभीर्याचा अभावच दिसतोय. बिलकुल. पवारांनी का नाही जाब विचारला किंवा विचारलाय का? शरद पवारांच्या बद्दल आदर असणारे आपण सगळे लोक आहोत. त्यांचं वय, त्यांचा अनुभव, काही पुरोगामी भूमिका त्यांनी ज्या निर्णायकपणाने घेतल्या, काही वेळा स्वतःला पणाला लावलं, हे सगळा आदर आपण त्यांच्या बरोबर नक्की बाळगू. परंतु का कुणास जनसुरक्षा विधेयकाबद्दल त्यांना आम्ही भेटायला गेलेलो. डॉक्टर अशोक ढवळे होते, ते त्यांना भेटले आणि त्यांना याचं गांभीर्य आणि आमची चिंता आम्ही सांगितली. पण दुर्दैवानं त्याच्याबद्दल ज्या प्रकारे ते रणांगणात आतापर्यंत निर्णायकपणाने उतरलेले आहेत तसं याबद्दल उतरलेले आपल्याला दिसत नाही. आज त्यांच्या मागे लोकमत आहे, त्यांच्याबद्दल आदर असणारी लोक आहेत आणि त्यांनी एखादी भूमिका ठामपणाने घेतली तर सरकार गांभीर्यानं घेत. त्यांना ज्यावेळेस नोटीस आली ईडीची, ते फक्त म्हणाले की मी येतो, मला अटक करा. तर किती त्रेधा त्रिपीट उडाली सत्ताधाऱ्यांची आपण पाहिली ना. तुम्हाला ईडीची नोटीस आल्यानंतर तुम्ही स्वतःला जसं पणाला लावता तसंच लोकांची लोकशाही वाचवण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्यासाठी सुद्धा तुम्ही नेतृत्व करावं अशी अपेक्षा आमची पिढी ठेवू नये. त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पण त्यांनी आतापर्यंत ते केलं नाही, याची खंत सुद्धा दुर्दैवानं आमच्यासारखी लहान माणसं व्यक्त करू पाहताय. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची कामगिरी सभागृहामध्ये काय परसेप्शन निर्माण करणारी होती याचं परीक्षण त्यांनी करावं. आणि वेळ अजून गेलेली नाही, लढा कधीच संपत नाही. त्या तीनही पक्षांचे शिरस्त नेते आहेत. शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत. त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे आणि इतिहास संधी देत असतो स्वतःच्या मूल्यांसाठी किंमत मोजत रणांगणात उतरण्याची. महाविकास आघाडीला अजून एक संधी असं म्हणताय आणि टेस्ट होणार आहे त्यांची आता नक्की प्रकारे. सर, आपण परत एकदा थोडंसं कायद्याकडे येऊयात किंवा तरतुदीकडे येऊयात. तुम्ही मगाशी जो शब्द वापरला, स्वाभाविकपणे हा प्रश्न निर्माण होतो की एखादा कायदा आणताना तुम्ही त्याचं नाव ठेवताय किंवा या तरतुदी करताय, त्याच्यामध्ये तुम्ही सरळ डावा कट्टरता असे शब्द वापरता. मग उजव्याचं काय? उजवे कट्टर नाही आहेत का? कोणी उजव्या कट्टरवाल्यांनी अशी देशद्रोही सिस्टीमच्या विरोधात अशी भूमिका घेतली, मग तो केवळ उजवा आहे, इकडचा आहे म्हणून तो सुटणार का? आणि मग डावा आहे म्हणून तो अटकेत जाणार का? स्वाभाविक प्रश्न पडतो हा. तर याला पण आपण आक्षेप घेतलेला आहे. तर हे असं कसं काय होऊ शकतं की डावा कट्टर आहे आणि उजवा कट्टर नाही, उल्लेख पण नाही?
बघा, संविधानाच्या मर्मावरच घाव घालणारी ही गोष्ट आहे. कायद्यापुढे सर्व समान असं समान म्हणतो ना आहेत. आपण, म्हणजे डावं उजवं काय का? असं स्वाभाविक प्रश्न का पडतो. आहे? तुम्ही बघा, आता जर आपण गेली 4-6 वर्ष पाहिली किंवा त्याच्या अगोदरचा काळ पाहिला, हिंसक कारवाया कुणी केलेल्या आहेत सर्वात जादा? दाभोळकरांची हत्या, गोविंद पानसरेंची हत्या, होय. कलबुर्गींची हत्या, हो. रक्तपातच केला ना. गौरी लंकेश. ज्या पुण्यामध्ये बसून आपण हे शूट करतोय, हं. सकाळी निहत्तेपणाने मॉर्निंग वॉकला निघालेल्या दाभोळकरांना याच पुण्यामध्ये गोळ्या घातलेल्या आपण पाहिल्या ना. हं. काल विधानसभेमध्ये गुंड आणून सरळ एकमेकाला मारण्यापर्यंत हेच गेले ना. परवा गायकवाडांना काळं फासण्याची कृती महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिली ना. बरोबर. कबरीचे प्रश्न उकरून काढायचे, धर्माचे प्रश्न उकरून काढायचे आणि रोज दंगली घडवून रक्तपात आणि दंगलीचा सहारा कुणी घेतलेला आहे? मग डाव्यांचा हिंसाचार काळजीचा विषय आहे आणि कुणी बंदूक उचलण्याची भाषा केली तर त्याला विरोध केला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, आपण सगळे आहोत. डाव्यांनी बंदूक उचलण्याची आणि हिंसाचाराची भाषा केली तर ती चूक आहे. पण तशीच उजव्यांनी जर लोकांना गोळ्या घातल्या, उजव्यांनी जर हत्या केल्या, उजव्यांनी दंगली पेटवल्या, उजव्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं, त्यांना मात्र आम्ही काही करणार नाही, हा कुठला न्याय झाला? संविधानाच्या तरतुदीला आणि न्यायाच्या मूळ सिद्धांतालाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुंग लावलेला आहे. आणि हास्यास्पद गोष्टीचं स्वतःचं हसू खरवून घेण्याची ही गोष्ट आहे. तुम्ही सरळ सरळ राजकीय अजेंडा राबवत एका विचारसरणीला बदनाम करण्याचं, एका विचारसरणीला ते चुकले, त्यांनी दगड मारला तर त्यांनी पण डोकं फुटणार आहे आणि उजव्यांनी दगड मारला तरी डोकं फोडणार आहे. पण डाव्यांनी दगड मारल्यानंतर डोकं फुटलं तर ती मात्र गुन्हा, आणि उजव्यांनी दगड नव्हे गोळी घातली तरी सुद्धा तो गुन्हा नाही. उद्धव ठाकरेंनी याच्यावरती एक मार्मिक टिप्पणी केली, म्हणजे त्यांच्या पक्षाची भूमिका तुम्ही सांगितली की हा भाजप सुरक्षा कायदा आहे. यामुळेच का की परिवारातल्या संघटनांना बाजूला ठेवलेलं आहे, त्या उजव्या आहेत म्हणून, आणि म्हणूनच ह्याचं वर्णन जे केलं जाते की हा जनसुरक्षा कायदा नाही, भाजप सुरक्षा कायदा. आणि त्याच्याच जोडीला काही जणांनी असंही म्हटलेलं आहे, कारण रवींद्र चव्हाण यांचं म्हणणं आलं की डावे हे विकास विरोधी आहेत, विकास प्रकल्प या सगळ्यांना विरोध करतात, त्यामुळे लाडक्या उद्योजकांना पण सुरक्षा देण्याचा हा कायदा आहे का? बिलकुल मनातलं तुम्ही माझ्या बोलले, अगदी मनातलं बोलले. केवळ भाजप आणि RSS आणि त्यांचा मनुवादी जो काही डाव आहे त्याला प्रोटेक्ट करणारा हा कायदा नाही, तो आहेच. पण त्याच्या जोडीला तुम्ही बघा, आज महाराष्ट्राचं चित्र तुम्ही पाहिलं तर सर्वात जास्त आंदोलनं कोणाची चालू आहेत? शेतकऱ्यांची आंदोलनं चालू आहेत. हमी भाव पाडलेत, दुधाचं आंदोलन चालू आहे, ऊसाचं आंदोलन चालू आहे, कांद्याचं आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचं मोठं कारस्थान महाराष्ट्रामध्ये शिजतंय आणि त्या जमिनी त्यांच्याकडून ताब्यात घेऊन उद्योगपतींना द्यायच्या आहेत. शक्तीपीठच्या मध्ये कोणी मागणी केली होती? कोणत्या शेतकऱ्यांनी? शक्तीपीठ करा. कॉर्पोरेट घराण्यांची, अदानी अंबानी, लाडक्या उद्योगपतींची मागणी आहे. शेकडो हजारो एकरच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. त्याला विरोध जो करेल तो बेकायदेशीर कृती करेल, त्याची संघटना बेकायदेशीर कृती, त्या संघटनेची मालमत्ता जप्त करणार, 2 किंवा 5 किंवा 7 वर्ष त्याला विना जामीन तुरुंगात टाकणार. वाढवण बंदर तुम्ही बघा, आदिवासींची अनेक गावं उद्ध्वस्त होत आहेत. त्या आदिवासींची बाजू घेणार तर सरकारच्या कृतीमध्ये हस्तक्षेप आहे, बेकायदेशीर कृती आहे, जो आंदोलन करेल त्याला जेल आहे, आणि वाढवण बंदरचा सगळा मलिदा त्यांच्या लाडक्या उद्योगपतींना आहे. तुम्ही सुरजागडचं उदाहरण बघा, लाखो झाडं साहेब तोडून टाकलेली आहेत, लाखो जी जनसंपदा आणि जैववैविध्य ते सगळं नष्ट करण्यात आलेलं आहे. तिथल्या खजिनांवर डोळा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब 3-4 दिवस तिथे जाऊन बसतात आणि स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून त्या ठिकाणी उद्योगपतींचा मार्ग प्रशस्त करतात आणि आदिवासींना उद्ध्वस्त करतात. तिथली साधन संपत्ती सुखेनेव त्याचा घास अदानी अंबानीला घेता यावा यासाठी काम करतात. मुंबईमध्ये चला, तिथे जी सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे धारावी, त्या धारावी झोपडपट्टीवर त्या तिथल्या मालमत्तेवर अदानी अंबानीचा डोळा आहे. तो प्रोजेक्ट नव्या पद्धतीने डेव्हलप करून कोट्यवधी रुपये त्यांना कमवायचे आहेत. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र लुटण्यामध्ये जे जे आडवे येतील त्यांना आडवं करण्यासाठी, त्यांना जेलमध्ये टाकण्यात, तुम्ही अस्तित्वात असणाऱ्या कायद्यातून नक्षलवाद कंट्रोल करत 2 तालुक्यापुरतं सीमित केलाय ना, मग त्याच्यासाठी नाहीये. धारावीच्या बाबत आम्ही जे करायचंय आम्हाला, त्याच्या आडवे जे येईल त्यांच्यासाठी कायदा आहे. धनसुरक्षा किंवा धनदाडग्याची सुरक्षा 100% कायदा आहे.
तुम्ही शक्तीपीठच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने एकत्र आल, तुमच्यासाठी काय आणि नाही? बघितलं आपण देशाच्या सीमेवरती जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना खलिस्तानी म्हटलं गेलं, म्हटलं. त्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर या प्रश्नावरती कोणी आंदोलन केलं तर त्यांना सुद्धा हे नक्षलवादी आणि हे ठरवून घटनेविरोधी संविधान विरोधी ठरवून त्यांना जेलमध्ये टाकता येईल. संशयाला वाव आहे म्हणजे. अगदी खात्रीच आहे. तुम्ही कलम जर पाहिले, हम्म. काल निकम साहेबांचं, त्यांचे लाडके वकील आहेत ते, त्यांचा लेख आला हो. हो. हुशार माणूस आहे. म्हणजे युक्तिवादाच्या बाबतीमध्ये आता आपली हुशारी कोणाच्या वकीलच बाजूने आहेत ते. वापरावी आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांच्या लेखामध्ये ते काय म्हणतात तुम्ही बघा. जे आम्ही पोट ठेवतोय ते सांगितलं त्यांनी, की हा कायदा जो आहे UAPA वगैरे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये जर प्रत्यक्षपणाने जर हिंसाचार केला आणि प्रत्यक्षपणाने जर देशाला सुरक्षेला धोका आणला तरच तुम्हाला अटकेत टाकता येत होतं किंवा कायदा करता येत होता. पण आता आम्ही त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी केलेली हा कायदा आणून काय सांगतायत निकम साहेब बघा. आणि पॅराग्राफ आहे, तुम्ही वाचा, तुम्हाला सांगतो. आणि ते म्हणतात की आता प्रत्यक्ष कृतीत तुमचा सहभाग जरी नसला पण तुम्ही साधी आंदोलन केलं, संप केला, एखादं संप केला, निदर्शनं केली, एखादी पोस्ट टाकली, त्यांचे वाक्य आहे बरं, जसंच्या तसं लिहिलेले लोकसत्ताचे पॅराग्राफ तुम्ही वाचा. पहिली बाजू. तुम्ही कविता केली, तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं, तरी सुद्धा सरकारला जर असं वाटलं की ही त्यांचा जो अजेंडा आहे त्या राबवण्यामध्ये अडथळा निर्माण करणारी बेकायदेशीर कृती आहे, तर तुम्हाला ह्या कायद्या अंतर्गत गुन्हेगार ठरवता येईल आणि तुम्हाला जामीन न देता जेलमध्ये टाकता येईल, सोडवता येईल. डाव्यांसाठी हा कायदा फक्त. तुम्ही एखादा पत्रकार आहे आणि एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी केली आणि त्याच्यावर त्याचं बातमीच्या शेवटी 2 वाक्य उद्गारले. तुम्ही एखादा संपादक आहे आणि तुम्ही एखादा अग्रलेख लिहिला आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली. तुम्ही एखादा कवी आहे आणि एखादा व्यंगचित्रकार आहे किंवा एखादी स्टँडिंग कॉमेडियन आहे आणि तुम्ही लोकांच्या बाजूने भूमिका घेतली आणि सरकारच्या धोरणावर टीका केली. निकम साहेबांचं तुम्ही वाचा आणि कायद्यात सुद्धा हे लिहिलेलं आहे. हे लिहिलेलं आहे की तुमची पोस्ट, तुमचं भाषण, तुमची सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बाबत तुम्ही एखादं आंदोलन केलं आणि तिथे आव्हान केलं, कर्जमाफीचं आंदोलन नाही, आणि तुम्ही आव्हान केलं की शेतकरी मित्र तुम्ही या सरकारला असहकार पुकारा आणि कर्ज भरू नका, तर कर्ज भरू नका अशा प्रकारे भूमिका घेणं हे सरकारी कामात अडथळा होता, पहिलाही होता. पण आता हा अडथळा कोणत्या पातळीचा गुन्हा आहे, तर नक्षलवादी ज्या प्रकारचा गुन्हा करतात त्या पातळीचा गुन्हा आहे. तुम्ही आव्हान करणं शेतकऱ्यांना की तुम्ही वीज बिल भरू नका. तुम्ही एखादी पोस्ट टाकून सरकारच्या भूमिकेला विरोध करणं हा पहिल्यांदाही गुन्हा होता, पण आता तो गुन्हा कोणत्या पातळीचा होणार आहे, तर तो आता नक्षलवादी ज्या प्रकारचा गुन्हा करतात त्या पातळीचा गुन्हा होणार आहे. आणि हे मी म्हणत नाही बरं, हे कायद्यात पण म्हटलेलं आहे आणि त्यांचं वकीलपत्र, होलसेल वकीलपत्र घेतलेले निकम साहेब त्यांच्या लेखामध्ये म्हणतात. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनो, राष्ट्रवादीवाल्यांनो, शिवसेनावाल्यांनो आणि त्यांच्या पलीकडे असणारे हे जे सगळे आज जे फार कमी धोका वाटतोय अशी भूमिका घेणारे पत्रकार आहेत, बुद्धिजीवी आहेत, भाजपचे समर्थक आहेत, उद्या तुमच्या विरोधात सुद्धा हा फार वाईटरित्या वापरला जाणार आहे बरं. म्हणजे इथं कोणी जात्यात सुपात कोणी नाही, आमच्या सगळे भरले डाव्यांचं कसं जाणार आहे हे बघा, आम्ही सांगून मोकळे होणार आहेत आणि आतला पॉडकास्ट आपला आहे ना तो साक्षीदार राहील. आणि ज्यावेळी अंमलबजावणी होईल ना त्यावेळी हा तुम्ही दाखवा बरं. जागा करण्याचं काम आम्ही करतोय, राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेनेला, पत्रकारांना आणि सगळ्या मित्रांना. आता त्यांनी ठरवायचंय, आम्ही लढणारच आहोत, बरोबर, आम्ही आमचं काम करणार आणि इतिहास साक्षीदार राहील की विनोद निकोले एकटा वाघ होता, उठला. सर, तुम्ही बेकायदा वृत्ती काय हे सांगितलं, साधारणतः डेफिनेशन काय केली. असा एक आक्षेप घेतला जातोय की जे आजकाल एक टर्म आलेली आहे किंवा फॅशन आलेली आहे की अर्बन नक्सलाइट, म्हणजे बाबा हा माझ्या विचाराचा नाही किंवा देशद्रोही, अमुक तमुक, याची काय डेफिनेशन केली बिलकुल नाही. तर असं होईल का, ही शक्यता कितपत आहे की अर्बन नक्सलाइट असं शिक्का मारून, म्हणजे म्हणायचं इकडे हिंसक कारवाया किंवा नक्षलवाद जो आहे त्याच्या विरोधामध्ये आहे, परंतु जे बुद्धिवंत, त्यांचं असं म्हणणं आहे की अर्बन शहरामध्ये राहणारे काही बुद्धिजीवी बुद्धिवंत आहेत ज्यांचं यांना समर्थन असतं ते अर्बन नक्सलाइट वगैरे, तर यांना पण याची झळ पोहोचणार आहे. मी तुम्हाला काही उदाहरण देतो साहेब, मी त्यांना तुम्हाला उदाहरण, उनके दिल में क्या है वो देखना पडेगा. ते कोणाला अर्बन नक्सलाइट म्हणतायत बघा. परवा दिंडीमध्ये संविधान डोक्यावर घेऊन चालणाऱ्यांना ते
नक्षलवादी म्हणाले. हो. संविधान विरोधी असणाऱ्या लोकांना आम्ही काबूत करण्यासाठी हा कायदा आणतोय असं एकीकडे म्हणायचं. आणि संविधान आणि दिंडी संविधान बनवणं. डोक्यावर घेऊन दिंडीत सामील होणाऱ्या, शांततामय मार्गाने पांडुरंगाला शरण जाणाऱ्या आणि बरोबर. पांडुरंगाचं नाव घेऊन आणि संविधानाचं नाव घेऊन दिंडी करणाऱ्या लोकांना काय म्हणायचं? नक्षलवादी म्हणायचं. केवढा मोठा विरोधाभास आहे हा. बघा तुम्ही, हं. स्वतः शांततामय मार्गाने 40,000 लोक जे चालत निघाले हो. नाशिकवरून मुंबईपर्यंत आणि मागण्या मांडत निघाल्या, त्या माय मावल्यांचे रक्ताचे पाय सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेत, त्यांना नक्षलवादी म्हणायचं. हं. अहो एवढंच कधी कसं राहुल गांधींनी मागणी केली की आमचं जर सरकार आलं तर आम्ही हे जे काही मोठमोठाले कॉर्पोरेट्स हो. आहेत त्यांच्यावरचा टॅक्स वाढवू आणि त्यांच्या संपत्तीतून आम्ही गरिबी निर्मूलनाचं काम करू. त्यावेळी हेच देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाले लोक म्हणत होते की बघा, हं. हे राहुल गांधी अर्बन नक्षलवादाची भाषा हं. बोलतायत. म्हणजे कॉर्पोरेट लुटमारीच्या तून जमलेल्या संपत्तीचा भाग काढून गरिबांना समानतेचा हक्क देणं म्हणजे अर्बन नक्षल आहे. हं. अर्बन नक्षलची व्याख्या काय? आम्ही माहितीच्या अधिकारात काही लोकांनी विचारलं यांना, त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि केंद्रीय मंत्रालयानं हो, सांगितलं हो, हो. की अर्बन असं काय नक्षल नाही. अशी काही व्याख्या नाहीये. बरं, कायद्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये अर्बन नक्षल म्हणजे काय याची काही डेफिनेशन केली आहे हं, का? हं, हं. नाही केलेली. अर्बन नक्षल असा शब्द तरी कायद्यामध्ये आहेत का हो? बरोबर. नाहीये. ते काल मला पॅनल डिस्कशन मध्ये एक मित्र सांगत होता की संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही कायदा आणलेला आहे. हो. मग संविधानाला विरोध करणारे लोक या महाराष्ट्रामध्ये कोण होते कोण? आणि या देशामध्ये कोण होते हा प्रश्न मला उपस्थित होतो. अहो सगळ्यात अगोदर संविधानाला विरोध तर ह्या RSSनी केलाय. ते अनेक वर्ष लेखी त्यांचे त्यावेळेचे डॉक्युमेंट्स आहेत बरं. ते त्यांनी विरोध केलेला आहे संविधानाला. संविधान बदललं पाहिजे असं विधान डाव्यांनी केलंय का हो? यांचे मंत्री आहेत जाहीरपणानं संविधान बदलायला निघालेले. त्यामुळे संविधान विरोधी जर कोण असतील तर हे आहेत, यांच्या बुडाखाली अंधार आहे. हं. त्यामुळे संविधानाला विरोध करणारे नव्हे किंवा गरिबांची बाजू घेणारे नव्हे, ते नक्षलवादाचं नाव आहे, हं. संविधान विरोधाचं नाव आहे. त्यांच्या मनामध्ये जो त्यांना मनुवादी अजेंडा राबवायचा आहे आणि त्यांनाच फक्त कळतं, त्यांनी निर्णय घ्यावेत. बाकी बहुजन आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, श्रमिक आहेत, त्यांनी गपगुमान त्यांची गुलामगिरी मान्य करावी. वैदिक काळापासून हा अजेंडा आहे बरं, हं. आणि तो नव्यानं लावायचा आहे. आणि म्हणून मला रिपब्लिकन चळवळीला, हं, हं. म्हणून मला दलित समुदायाच्या सगळ्या विचारवंतांना, म्हणून मला दलितांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, शाहू फुल्यांचं नाव घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाला मला विनंती करायची आहे. त्यांना काही प्रमाणात हा हो. धोका लक्षात आलाय बरं. हो. त्यांचे बुद्धिजीवी बोलतायत आणि ही हुशार लोक आहेत. हं. दलित चळवळीतला जो ब्रेन आहे बरोबर. त्याच्याबद्दल मला फार आदर आहे. नेतृत्व काय तडजोडी करतंय त्याच्यावर आपण नंतर हो. बोलू. प्रकाश आंबेडकर पण म्हणाले की त्याच्यावर आपण मी त्यांनी कोर्टामध्ये भूमिका घेतली. लढाई किती काय होईल माहित नाही आपल्याला, पण निदान सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ असं म्हटलं दलित ते. चळवळीमध्ये हं. आणि आदिवासी चळवळीमध्ये जे बुद्धिजीवी आहेत ना, हं. त्यांना हा धोका अचूकपणाने कळतो. हं. मला माफ करा, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा कणकभर जास्त दलित चळवळीतले जे काही बुद्धिजीवी आहेत त्यांना हा धोका जास्त लक्षात आलेला आहे. हं. त्यांना नाकारलं ना. वैदिक काळापासून बरोबर. दलितांनी, कष्टकऱ्यांनी, आदिवासींनी विचार करायचा नाही, याचे चटके काय असतात हं. हे भोगलेला हा समाज आहे. हं. आणि फार कष्ट करून, बलिदान करून, त्याग करून, लढाई करून बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि स्वातंत्र्य चळवळीच्या प्रचंड त्यागातून जे संविधान आलं, त्या संविधानाने आत्ता आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, राज्यकर्ते निवडण्याचं आणि मतदानाचं स्वातंत्र्य दिलं. आम्हाला सुद्धा डोकं आहे बाबा असं लोकांना मान्य करण्याचं औचित्य दिलं. ते परत या कायद्याच्या माध्यमातून काढून घेतलं जातंय. याची जाणीव डाव्यांच्या बरोबर जर कोणाला झाली असेल तर हे निळ्या झेंड्याच्या आणि निळ्या विचाराचे जे लोक आहेत ना त्यांना झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ह्या महाराष्ट्रामध्ये लाल झेंडा आणि पक्ष नाही, निळा झेंडा, निळ्या विचाराचा झेंडा, हे दोन लोक जास्त अस्वस्थ आहे आणि त्यांच्या बरोबर लक्षात आलंय की आपण काय गमवू घातलं आहे. आणि हा तर कायदा अजून यायचा आहे आणि हा पण त्याची कायदा चुणूक अजून आपल्याला आधीच दिसते. नामदेव अडसरांची कविता जसे मगाशी म्हटलं मी, बिलकुल. त्याचे गाणं एका सिनेमामधलं लाल सलाम जय भीम ते पण वगळलं. कायदा नसताना म्हणजे कायदा नसताना सुद्धा या पद्धतीनं केलं जातच आहे. तर कायदा आल्यानंतर काय होईल थोडंसं आपण अंमलबजावणी करता येऊया यासाठी की तुम्ही हे सगळे धोके दाखवताय की ड्राफ्ट काय आहे, कसा बदलला, विधिमंडळात काय घडलं, हे सगळं कळालं.
तरतुदी काय आहेत, त्यात आक्षेपार्ह काय आहे. काही जण असं म्हणतात की पण इतकं पण सहज सोपं नाही आहे. जरी या अंतर्गत काही कारवाई करायची म्हटली तर त्यासाठी मग ते म्हणतात की नाही समिती असेल, त्यात न्यायाधीश वगैरे असतील. तर हे हे पण समजावून सांगा की खरोखर असं आहे का? का तुम्ही जसं म्हणता की जर सिस्टम विरोधामध्ये, सरकार विरोधामध्ये, यांच्या अजेंड्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, की तुम्ही आतच जाणार आणि तुम्हाला जामीन मिळणार नाही आणि तुम्ही सडणार. म्हणजे याबद्दल सांगा. काय होणार आहे नेमकं जर हा कायदा लागू झाल्यानंतर? हे बघा, देवेंद्र फडणवीस, आरएसएन आणि बीजेपी काय म्हणतायत याच्यापेक्षा तर्क आणि अनुभव काय सांगतो हा महत्वाची गोष्ट आहे. आता मराठी प्रश्नाबद्दल मी आता आपल्याला उदाहरण दिलं की समिती नेमलेली आहे, समितीचा अहवाल येणं आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याच्या अगोदर सांगतायत की सक्ती लागू होणार आहे. म्हणजे समितीला काय अर्थ राहिला का? तसंच आहे. जन सुरक्षा विधेयकामध्ये एक समितीचं प्रावधान आहे, परंतु आले देवेंद्रच्या मनात तिथे समितीचे काहीच चालेना. हे जसं मराठी सक्तीच्या बद्दल आपण पाहिलं. याच्यापूर्वी कर्जमाफीची समिती आपण पाहिलेली आहे. समित्यांच्या नाटकामध्ये लोक भुलतील, पण अनुभव आणि तर्क सांगतो त्याला काहीच अर्थ नाही. बरं, कोण घेतले हो तुम्ही त्या समितीमध्ये? तुम्ही त्याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीश घेतलेले आहेत. आता निवृत्त न्यायाधीश हे कोण नेमणार आहे? राज्य सरकार नेमणार आहे. कोणत्या मताचे नेमले जातील? राज्य सरकारच्या मताचे नेमले जातील. काय कामगिरी देऊन नेमले जातील? राज्य सरकारला जे सोयीचं आहे. जसं कॉर्पोरेट घराण्यांना जे सोयीचं आहे ते राज्य सरकारला सोयीचं असेल, त्या पद्धतीने निर्णय घेण्यासाठी ते इन्स्ट्रुमेंट वापरलं जाईल. त्यामुळे समित्या आणि या प्रकारच्या ट्रॅप मध्ये अडकू नका. ते आम्ही फार सुरुवातीपासून या सगळ्या महाविकास आघाडीच्या शिरस्ते नेत्यांना सांगत होतो. बरं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की ज्यावेळी 3 काळे कायदे आले दिल्लीमध्ये, त्यावेळी सगळ्या राजकीय पक्षांबरोबर आमचे नेते बोलत होते. अशोक ढवळे होते, हनन मोल्ला होते, आमचे शिरस्ते नेते होते, संघर्ष समितीचे अनेक लोक होते. आम्ही जो स्टँड घेतला, आम्ही म्हणालो सरकार सांगत होतं की आम्ही कायदे आणलेले आहेत, तुम्ही सुधारणा सुचवा. आणि आम्ही म्हणत होतो की तुम्ही एकदा सुधारणा सुचवण्याच्या ट्रॅपमध्ये गेले की तुम्ही हे मान्य करतात की कायद्याची आवश्यकता आहे आणि कायदे पाहिजे, फक्त जरा शब्दांचे बदल करा, काळा मात्रा बदला. आम्ही म्हणालो की ह्या ट्रॅपमध्ये जायचं नाही. कायद्याची आवश्यकता नाही, कायदे रद्द करा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही हे सांगत होतो, त्यांच्या समितीच्या नेत्यांना हे सांगत होतो की सुधारणांचा मुद्दाच नाही, कायद्याची आवश्यकता नाहीये, युएपीए आहे, बाकी भारतीय न्याय संहिता आहे, त्यामुळे त्याच्या ट्रॅपमध्ये जाऊ नका. हा लोकशाही उद्ध्वस्त करणारा, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे. कायद्याची आवश्यकता नाहीये. दाखवायचं वेगळं आहे आणि करायचं वेगळं आहे, हा कावा आहे, त्याच्यात फसू नका. त्यामुळे हे जे काय म्हणतायत की बाबा समितीत जाऊ मग हे करू, त्याच्यावर आमचा विश्वास नाहीये. आवश्यकता नाहीये. तुम्हाला आमचा गळा चेपायचा आहे, त्यामुळे तो गळा तुम्ही जरा चापकाने चेपणार का, दोरीनं चेपणार का, फाशी लावून चेपणार, त्यामध्ये इंटरेस्ट नाही. गळा सोडा, लोकशाही स्वातंत्र्याचं रक्षण करा, हा आमचा मुद्दा आहे. काही लोक फार हुशारीनं काय म्हणतायत की आम्ही न्यायालयात जाऊ. ते फार हुशार लोक आहेत. आता आम्हाला पण लोक विचारतात की मग न्यायालय लढावी का? ज्याला लढायची त्याला. आम्ही चळवळीचे माणसं आहेत, मी तुम्हाला सांगतो, आणि अनुभव घेतलेले आहेत ना. आज न्यायालय, वकील आणि कशा प्रकारे, अहो तुमचे शिवसेना फोडून चिन्हाची लढाई कशी झाली महाराष्ट्रामध्ये आणि न्यायालयीन लढाई कुठपर्यंत चाललेली आहे त्याचा अनुभव असताना पण तुमचा जर न्यायालयात जाऊन न्याय मिळेल याच्याबद्दल तुम्ही आशावादी असाल तर तुम्हाला शुभेच्छा आहे. जनता ही न्यायालय मी तुम्हाला सांगतो. पण रस्त्यावरची लढाई कुठे दिसते? ती उभी राहिली पाहिजे आणि ती उभी राहील. आणि 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस या शिरस्ते नेत्यांची लोक वाट पाहतील. तुम्ही अजूनही वेळ गेली नाही असं जेव्हा म्हणताय, तेव्हा काय आता हातामध्ये? जर का आता ते औपचारिकता राहिले असेल, राज्यपालांकडे आता सहीला गेलेलं आहे, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होईल. बिलकुल होईल. मग वेळ कुठं उरली आहे? म्हणजे बिलकुल होईल. परंतु माझा विश्वास काय मी तुम्हाला सांगतो, संसदेमध्ये ज्यांच्या पुढे, ज्या 56 इंचाच्या छाती पुढे जगातली सगळ्या शक्ती नमस्कार करतात, अशा प्रकारे जे काही स्ट्रॅटर्जी आणि प्रचार ज्यांच्याबद्दल केला होता, त्या मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या 500 संघटनांनी 1 वर्षभर झुंजार लढा देऊन केंद्रीय 3 काळे कायदे मागे घ्यायला लावले. ह्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे. राष्ट्रीय सत्ता होती,
प्रचंड बहुमत होतं. परंतु जनतेचा लढा ज्यावेळी सुरू होतो, मी तुम्हाला सांगतो, भल्या भल्यांना माघार घ्यावी लागते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि बाकी या शिरस्त नेत्यांकडे आम्ही विनंत्या करतो आहोत. त्यांच्याकडे आशेनं पाहतो, पण त्यांनी भूमिका घेतली नाही. कदाचित आम्ही कमी पडलो आणि आम्ही सुद्धा समजा कमी भूमिका घेतली तरी सुद्धा लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्यावेळी चटके बसतील तेव्हा कदाचित स्वतः जनता पुढे येईल. आणि मला खात्री आहे की जनतेची कुस ही कधीही वांझ नसते. कोणत्याही एका नेत्यासाठी, एका संघटनेसाठी, एका झेंड्यासाठी जनता थांबत नाही. शेतकरी आंदोलनाचं उदाहरण आम्ही पाहिलं ना हो. भले भले शेतकरी नेते, भल्या भल्या शेतकऱ्यांच्या संघटना, परंतु त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं की कर्जमाफीमुळे शेतकरी बाप, शेतकरी आई आत्महत्या करतायत, त्यावेळी पुणतांब्यामध्ये तरुण पोरं एकत्र आले. ते म्हटले पक्ष, पार्ट्या, झेंडे राहू द्या बाजूला, आम्ही ठराव करतो. शेतकऱ्यांनी भूमिका घेतली, माल रोखला शहराचा. 13 दिवस संप जायला सगळे शेतकरी नेते नंतर एकत्र आले आणि शेतकऱ्यांच्या साध्या साध्या पोरांनी लढा हातात घेतला आणि जिंकला ना लढा. केंद्रातलं उदाहरण मी आपल्याला सांगितलं. कामगार चळवळीची अशा अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे जनतेची कुस ही तुम्हाला सांगतो खरा विरोधी पक्ष आहे आणि तो पुढे येईल. आणि जितका जोरात देवेंद्र फडणवीस साहेब, RSS तुम्ही आमचं मानगुट पकडून आम्हाला दाबाल, तेवढाच तीव्र लढा होईल. सर, जनतेमध्ये अजूनही जनसुरक्षा कायद्याबद्दल तेवढं हे नाही आहे, आपण ज्याला म्हणू की अलर्टनेस म्हणा, किंवा तुम्ही आता जे सांगताय ते भल्या भल्याला, म्हणजे खरं नेत्यानंच ज्यांनी विरोध करायला पाहिजे त्यांनाच त्याचं गांभीर्य कळलेलं नाहीये. जनतेला फार दोष देऊन चालणार नाही. पण सध्या जे काही चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही ज्याचं उदाहरण, 2 तर उदाहरणं तुम्ही दिली, प्रवीण गायकवाडांचा हल्ला असेल, किंवा आता विधान भवनातली जी राडेबाजी आहे, त्याच्या आधी कॅन्टीनमध्ये एका बनियन आणि टॉयलवरच्या आमदारांनी काय केलं हे बघितलं आपण. तर लोक उपासाने का होईना म्हणतात की यांचं काय, ह्याला कुठला कायदा लागणार आहे. म्हणजे ज्यांनी कायदेमंडळामध्ये किंवा विधान भवनात जाऊन, विधिमंडळात जाऊन कायदे तयार करायचे, तेच लोक कायदे हातात घेत आहेत, त्यांचं काय. तर ही संधी आहे. तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं बघता की जनतेचं प्रबोधन जे आहे ते पण, कारण रस्त्यावरची लढाई आहे, तुम्ही म्हणता की न्यायालय लढायला माहीत नाही, जनतेची जर लढाई रस्त्यावरची सुरू करायची असेल तर जनतेला तर गांभीर्य कळलं पाहिजे. तर ती दिशा काय असणार आहे, ते प्रबोधन किंवा ते आंदोलन कसं उभं केलं जाणार आहे? मी तुम्हाला सांगतो, चळवळीचा काही थोडाफार अनुभव मला राहिलेला आहे. मी फेसबुक, व्हॉट्सअपवर तरुण मुलांच्या कॉमेंट्स फार शांतपणाने पाहतोय, त्यांच्या पोस्ट पाहतोय. या महाराष्ट्रामध्ये अगदी प्रसंगी भाजपचं काही वेळा समर्थन करणाऱ्या सुद्धा पत्रकारांच्या काही पोस्ट मी पाहतोय. सामान्य पत्रकारांच्या पोस्ट पाहतोय, काही कलाकारांच्या पोस्ट पाहतोय. त्यांना हा धोका हळूहळू लक्षात येताना मला दिसतोय आणि तर्काच्या आधारावर ही लोक प्रश्न करतायत. जसा आत्ता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की तुम्ही एका विचारसरणीला टार्गेट करून त्यांच्या हिंसाचाराबरोबर बद्दल बोलता, मग मात्र तुम्ही ज्या विचाराचे आहात, तुमच्या विचाराचं म्हणजे सरकारच्या विचाराचा जो हिंसाचार आहे त्याच्याबद्दल काय, हे प्रश्न मोठ्या प्रमाणात कॉमेंट्स तुम्हाला आलेल्या दिसत आहेत. दलित समाजातले तरुण प्रचंड अस्वस्थ आहेत. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड अस्वस्थ आहेत आणि ते त्यांच्या नेत्यांनी भूमिका घेण्याची आणि कॉल देण्याची वाट पाहत आहेत. आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल आहे. जंगलावर ज्या प्रकारे अटॅक करून त्यांची साधन संपत्ती अदानी अंबानीला ताब्यात घेण्याचे जे डावपेच हे RSS BJPचे आहेत, ते आदिवासी तरुण पोरांना बरोबर लक्षात येत आहेत आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, खतखत आहे. शेवटी कसं आहे की काही संख्यात्मक बदल होतात आणि मग एक गुणात्मक बदल होतो. 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी तापत राहतं, त्यावेळी त्याच्यात काय चाललंय ते आपल्याला कळत नाही बरं. परंतु ज्यावेळी 100 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, त्यावेळी पाण्याचं रूपांतर वाफेत झाल्याशिवाय राहत नाही आणि ते बाप जन्मात कोणाला थांबवता येत नाही. हे संख्यात्मक बदल आमच्या लक्षात येत आहेत. पाणी बरोबर तापतंय आणि ते एखाद्या माणसाच्या राजकीय इच्छेसाठी नव्हे, तर जी मूल्य आहेत संविधानाची, लोकशाही अधिकाराची, स्वातंत्र्याची. अरे मी माणूस आहे आणि मला माझं मत विरोधात असेल किंवा सरकारच्या बाजूचं पण व्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे. हे ज्याला ज्याला वाटतं तो सगळा अस्वस्थ आहे. मी जयंत पाटलांचे आभार मानतो एका गोष्टीसाठी. मी तुम्हाला सांगतो, ते फार गांभीर्यानं बोलले असते तर मला आनंद झाला असता, पण विनोदानं का होईना ते एक गोष्ट सभागृहात म्हणाले. ते काय म्हणाले बघा, ते देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की बघा, चिदंबरांनी जो कायदा केला, सत्ता गेल्यानंतर चिदंबरांना त्याच कायद्यान्वये अटक व्हावी लागली. आणि ते देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले
की सरकार बदलत राहतील, पण इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेस हो. सत्तेच्या ताब्यात जातं त्याचा वापर होतो. उद्या कदाचित भारतीय जनता पक्ष विरोधात जर राहिला हो. आणि सत्ताधारी जर त्याच्या उलट्या विचाराचे आले, तर ह्या कायद्यामध्ये संविधान विरोध, नक्षलवादी असे शब्द नाहीये. सरकारच्या हेतूच्या विरोधात जे आहेत, त्या सगळ्यांवर हे इन्स्ट्रुमेंट वापरता यायला तुम्ही संधी ठेवलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब. बरोबर. उद्या भाजपचे कार्यकर्ते जर सत्तेतून बाहेर असतील आणि ते लढत असतील आणि सत्ताधारी त्यांच्या विरुद्ध बरोबर. विचाराचे असतील, तर त्यांना सुद्धा 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष विना चौकशी जेलमध्ये टाकण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे. आज भाजपचे समर्थन करणारे संपादक आहेत, बरोबर. भाजपचं समर्थन करणारे पत्रकार आहेत. त्यांना कदाचित काही गुदगुल्या होत असतील, पण जयंत पाटलांनी जरा गांभीर्याने द्यायला पाहिजे होता इशारा. हा तो हसत दिला पण त्याने. हसत दिला. बरोबर. पण पॉइंट आहे मी तुम्हाला सांगतो. सत्तेचा अमरपट्टा नाहीये. सत्तेचा त्यामुळं- अमरपट्टा कोणाकडेच नाहीये, बरोबर. पण कायदा राहणार आहे ना. बरोबर आहे. सर तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्हाला आशा आहे, तरुण आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, त्याच्यामध्ये खतखत आहे. महाराष्ट्राला चळवळींचा इतिहास आहे. इतिहास आहे. जरी आता आंदोलनाचे दिवस नसले तरी सांस्कृतिक चळवळींचा इतिहास आहे. सांस्कृतिक क्षेत्र, साहित्य क्षेत्र हे मात्र एकदम गप्प थंडगार, ज्याला आपण बिभत्स गारठा वगैरे म्हणतो, तसं काय त्यांना कोणाला काही याची जाणीव नाहीये. त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? काही साहित्यिक, कारण काही कारण विचारवंत. इफ्टाचं उदाहरण आपल्याकडे आहे. हो. इफ्टा चळवळ, सबदार हाशमी यांचं काय झालं, हो. या सगळा इतिहास माहिती आहे ना हो. या सगळ्या लोकांना. हो. किंवा लाल बावटाची जी मुस्कळ दाबी झाली होती त्यावेळेस तिथं मगाशी पण आपण उल्लेख करतोय की कशावरती बंदी येऊ शकते. हो, हो. तर या सगळ्यांना, या क्षेत्राला याचा धोका जाणवत नाही. नक्कीच धोका आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो की 2 कारणं माणसाला गप्प बसायला कारणीभूत असतात. हं. एक असते भीती हं. आणि दुसरा असतो लोभ. हं. भीती वाटते, बोललं तर काय होईल? पुरस्कार जाईल, पद जाईल, खुर्ची जाईल, पॅकेज जाईल, अनुदान जाईल, जेलमध्ये जावं लागेल. हं. भीती आहे. आणि लोभ आहे. आपण हं. गप्प बसलो तर पद मिळेल, हं. एखादं अध्यक्षपद मिळेल, आपल्याला खासदारकी, आमदारकी, पॅकेज मिळेल. हे साहित्यिकांबद्दलच फक्त नाही, हं. पत्रकारांबद्दलच नाही, हं. विरोधात असणाऱ्या भल्या राजकीय नेत्यांच्या सुद्धा ज्या काही ओठ बरोबर. हलू नाही राहिले, त्याला भीती आणि लोभ ही 2च कारणं आहेत. हां. पण इतिहास साक्षीला आहे की ज्यावेळी पाणी उकळतं आणि वाफ होण्याची परिस्थिती येते, त्यावेळी हे विचार करणारे लोक शांत बसत नाही. आणि मला फार मोठी आशा आहे बरं. मराठी भाषेचं आंदोलन आत्ता हो, झालेलं हो. आहे आणि सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, थोडेसे मराठी भाषा केंद्रावाले हो. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारखे काही पक्ष हो. यांनी बाजू घेतली होती आणि भूमिका सुरू केली. बघता महाराष्ट्रातले मोठाले राजकीय पक्ष उतरले आणि बघता साहित्यिक, बघता पत्रकार, बरोबर. मराठीवर प्रेम असणारे त्यांच्या बाजूचे सुद्धा लोक आंदोलनाच्या बरोबर. बाजूने उभे राहिले. हे होतं बरं. हे आत्ता परवा पाहिलं. लोकशाहीच्या रक्षणासाठी हे होईल, मी आपल्याला सांगतो. ओके. पत्रकार येतील, साहित्यिक येतील, कवी येतील, ज्यांचा आत्मा अजून जिवंत आहे ते सगळे येतील. बोलभिडूवाले हे तुम्ही सगळे पत्रकार, अस्वस्थता आहे आणि तुम्हाला पण असं वाटतं की नाही बाकी जाऊ द्या बा राजकीय पक्ष आणि काय व्हायचं ते होऊ द्या, पण बोलण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहावं. बरोबर. आणि तुमच्यासारख्या माणसांनाही वाटतं की बाकी काही होऊ द्या पण लोकशाही जिवंत राहावी. सगळे येतील मी तुम्हाला सांगतो आणि त्याबद्दल प्रचंड आशावादी. हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मला फार आश्चर्य वाटतं. त्यांचं गाणं फार छान आहे. हो, मी प्रचंड आशावादी. आता ते किती आशावादी आहेत कशासाठी मला माहित नाही, पण आम्ही प्रचंड आशावादी आहे. मी तुम्हाला सांगतो लोकशाहीच्या रक्षणासाठी लोक येतील याच्याबद्दल. सर खूप धन्यवाद. या आशावादी नोटवरतीच आपण ही चर्चा म्हणजे खरं तर खूप रंगली. तुम्ही इतक्या तपशीलवार उदाहरणं देत हा धोका काय आहे नेमका आणि याच्यामध्ये सगळे कसे भरडले जाणार आहेत. केवळ विरोधक नाही तर सत्ताधारी सुद्धा, किंवा केवळ डावे नाही उजवे नाही, तर जो कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता कविता लिहिल, व्यंगचित्र काढेल, आंदोलन करेल, निदर्शन करेल, तो त्या सगळ्यांना याचा धोका आहे. प्रेक्षक हो, तुम्हाला जनसुरक्षा कायदा जो आता येऊ घातलेला आहे त्याच्यावरची ही चर्चा जी आहे ती कशी वाटली? नवले सरांनी मांडलेली जी मतं आहेत ती तुम्हाला पटली का? तुम्हाला स्वतःला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याच्या देखील प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलबिडू.